नागपूरपासून गोव्यापर्यंत जोडणाऱ्या महामार्ग विरोधात शिवसेना ठाकरे पक्ष आता मैदानात उतरला आहे। गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत शक्तीपीठ महामार्ग विरोधी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यादरम्यान सर्व जिल्हा प्रमुखांनी शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढाई संदर्भात मार्गदर्शन केले। मेळाव्याचे प्रमुख वक्ते संपादक वसंतराव भोसले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्गामुळे होणारे तोटे तसेच शासनाने हा महामार्ग नेमका कोणत्या उद्देशाने प्रस्तावित केला आहे याविषयी सविस्तर माहिती दिली। पहिल्या अधिसूचनेनुसार हा मार्ग कागल आजरा मार्गे जाणार होता, मात्र दुसऱ्या अधिसूचनेनुसार हा मार्ग बदलून करवीर राधानगरी भुदरगड तालुक्यातून येण्याचा प्रस्ताव आल्याने या भागातील सुपीक जमिनी बाधित होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकरी या मेळाव्यास उपस्थित होते। मेळाव्यात शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत रस्त्यावर उतरून लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला। शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठाकरे पक्ष खंबीरपणे उभा राहील असाही ठराव यावेळी करण्यात आला। यावेळी जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे यांनी शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही, गरज पडल्यास पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू असा इशारा देत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला। मेळाव्यात जिल्हा प्रमुख रवी गवले, सुनील शिंत्रे, संजय चौगुले, नामदेव गिरी, महापालिका शिवसेना ठाकरे पक्षाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक सुनील मोदी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज शिवसेनेच्या वतीनं कोल्हापूर इथं शक्तीपीठ विरोधामध्ये महामेळावा घेण्यात आला आहे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामधल्या जे बाधित तालुके आहेत हे तालुके निसर्ग संपन्न आहेत। इथं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या संकट शेतकऱ्यांच्या समोर निर्माण होणार आहेत। अतिशय छोट्या जमिनी असलेला आमचा इथला शेतकरी आहे आणि त्यामुळं शक्तीपीठाच्या माध्यमातून शासनानं जी काही लोकांची दिशाभूल केलेली आहे, खरं तर नागपूरवरून गोव्याला जाण्यासाठी बरेचसे मार्ग उपलब्ध असते वेळी पुन्हा या भागातून येण्याची गरज नव्हती, म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण ताकदीनं शिवसेना या रस्त्याला विरोध करणार आहे। म्हणून आजचा मेळावा घेतला आहे। भविष्यामध्ये वेगळ्या पद्धतीची आंदोलनं शिवसेनेच्या माध्यमातून घेतली जातील। पहिला शक्तीपीठचा ज्या वेळेला रस्ता सांगितला गेला त्यावेळेला कागल, शिरोळ आणि हातकणंगलेमध्ये विरोध झाला आणि नंतरच्या रेखांकनामध्ये तो बदलण्यात आला। परवा चंद्रदीप नरकेंनी सुद्धा याला विरोध दाखवला, पण खरी गरज आता जी आहे ती पालकमंत्री आबिटकर साहेबांनी याच्यावरती भूमिका मांडणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या भागातून हा रस्ता जास्त प्रमाणामध्ये जातो, जिथं फार मोठी वनसंपत्ती आहे। म्हणून सगळ्याच आमदारांनी या रस्त्याच्या विरोधामध्ये आपली भूमिका मांडणं ही गरजेचं आहे, हे शिवसेनेचं मत आहे। याची पूर्ण जबाबदारी ही पालकमंत्र्यांची असणार आहे आणि म्हणून पालकमंत्र्यांनी यावरती भूमिका घेतली नाही तर शिवसेनेच्या वतीनं त्यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आज आम्ही इथं दिलेला आहे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी, हातकणंगले। पॅनोरामा हिल्स, आंबा। सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी, जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।